नमस्कार भाऊ. काय म्हणताय बरं आहे ना. तर विषय काय माहिती आहे तुम्हाला सांगतो. हे बघा ही ह्यांचं ही रान आहे एकदम डबरिया बरोबर. आणि ही चाच चालला न्यायचे पक्का तिकडं लय लांब न्यायचे तुम्हाला धावतो. आणि विषय काय आहे माहिती आहे का. आणि ह्याच्यात बघा ही पाईपलाईन आहे. आणि बरोबर चाचीत पाईपलाईन ग्रामपंचायतने टाकली. ग्रामपंचायत बी काय तुम्हाला सांगू काय येडे. त्यांनी आता पाईपलाईन त्याच्यात टाकली आहे. आणि विषय काय झालाय त्यातनं काढायची आपल्याला चाच. त्या चाच काही निघत नाही. मला ती काय म्हणली ड्रायव्हर तुमच्या डोक्यानं कसं करायचं तसं करा पण मला चाच काढून द्या. मग आता आपण सोल्युशन काढले तर तुम्हाला दावतो सोल्युशन आपण कसं काढले आणि यांचं काम कसं होणार आहे. पूर्ण व्हिडिओ बघा आता. तर बघू शकता तुम्ही. ही बघा कसं आहे. हा नाद खोळा. हे कटार काढली इकडे कटाड होतं. ही पूर्ण ह्या कटाड्या लेवलला माती भरली होती सगळी काढली. पाणी येणार आहे त्या कंपाऊंड बसणं सगळं. कंपाऊंड दिसतंय का इकडे लांब आहे पलीकडे. हां इथनं येणार आहे. ही बघा ही लाईन कशी आहे. आता दाद्याला बसवलाय भावा. लेवल काढायला लागती. वेळ जाईल तास जातील पण काम ओके करून द्यायचं. शेतकरी खुश झालं पाहिजे. हाईट बघ केवढे हे बघ दिसतं का कुठं या लेवलपेक्षा वर आहे. केळी झाडं कुठे गेली मगाची खाली उभा राहून केळीला हात लावू शकत होतो आपण. आणि पाईपलाईन अजिबात फुटू दिली नाही. ह्या कडेची त्या कडेपर्यंत लाईन आहे. पाक तिथनं आली लाईन ही अशी दिसली सगळी लाईन ओपन आहे. कुठं सुद्धा फुटू दिली नाही. वेळ लागतो पण काम क्वालिटी होतं. वेळीकडे बघायचं नाही का आहे हो काय.